नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत अक्षय आणि आनंद आता बाहेर उभा राहून गप्पा मारत असतात. तेवढ्यात काय चंदा आणि रेवा या दोघांना बघतात. इतके घाबरतात, लक्ष जावं त्याच्या आधीच लगेच ते लपतात आणि दुसऱ्या दिशेने निघून जातात. वॉचमन असतो तोपर्यंत तो बल्ब बसवण्याचा प्रयत्न करत असतो. उजेड झालेला असतो आणि रेवा आणि चंदा आता स्पष्ट दिसणार असतात. कुणी जर बघितलं तर अगदी स्पष्ट दिसतील. तर दोघे आतमध्ये शिरलेले असतात, जिथे सगळा स्वयंपाक बनवलेला असतो आदल्या दिवशीचा. बरोबर ते आतमध्ये गेलेले असतात. त्यात आधी रेवा लाईटच्या त्याच्याजवळ गेलेली असते, बोर्डजवळ. तिथे काहीतरी तारेंची छेडछाड करणार असते. रेवाला बरोबर साथ देत असते ती चंदा. कॅन्टीनला आग लावायची असते तेव्हा लायटर पेटवलेला असतो आणि रेवा म्हणते की या आगीमध्ये फक्त अक्षयचं कॅन्टीन नाही जळणार आहे, तर रमाचा संसार आणि रमाचा माज दोन्ही सुद्धा जळून अगदी खाक होणार आहे. आणि चंदाला या वाक्यावर फार आनंद मिळत असतो. हसत असते ती की एक नंबर बोलली असे रेवा. खरंच ते रमाचा माज आहे ना, तो जळालाच पाहिजे. फार माज करते. तेव्हाने आधी वायर कट केलेले असतात लाईटच्या, जेणेकरून त्या जोडण्यात बराच वेळ जाणार आणि मग काय तोपर्यंत आग लावून हे निघून जाणार. वायरी अशा काही कट केलेले असतात की तिथेच लगेच शॉर्ट सर्किट व्हायला सुरुवात होते. ते धान्याची पोते आणून ठेवलेले असतात. शॉर्ट सर्किटची थिनकी उडाली की लगेच त्या पोत्याने पेट घेतलेला असतो. यांना हवं ते बरोबर व्हायला सुरुवात होते. टिंगला आग लावलेली असते. आता स्वयंपाकाचा पचका व्हायचा असतो हे माहिती असतं दोघींना. आता मात्र आग लावून त्या गुपचूप चाललेले असतात. म्हणतो, गप्पा काय मारताय रे, मागच्या ग्राउंडची पण लाईट गेली, तिकडे बघा. लक्ष द्यायला लावलंय तुम्हाला, बसायला नाही बोलवलं इथे. आनंद आता त्यांना मागच्या ग्राउंडला सुद्धा घेऊन जातो. दोघी आग लावून निवांत चाललेले असतात. तेवढ्यात काय समोरून रमा येते आणि बॅटरी त्याच्या तोंडावर चमकवते. कोण आहात तुम्ही, इथे काय करता आणि इथे काय काम आहे, तेही एवढ्या रात्री तुमचं काय काम आहे. आता रमाने प्रश्नांचा भडीमार केलेला असतो आणि अगदी जवळ येऊन उभी राहिलेली असते. या दोघी सुद्धा घाबरतात की आता हिला उत्तर काय द्यायचंय. जोरात किंचाळायला लागलेली असते अक्षय. तिला शंका येते कोणीतरी इथे नुकसान करायला चाललंय. आता ओरडायला लागलेली असते अक्षय. जी रमा रेवा आणि चंदाच्या जवळ येत असते तसे ते मागे मागे पाऊल टाकत असतात आणि घाबरलेले असतात. हिने जर आपल्याला पकडलं तर सगळं अवघड होऊन बसायचं. आता झटापट चालू झालेली असते. दोघी जणी रमाला लोटून देतात आणि तिथून पळायचा प्रयत्न करतात. आलेला असतो मीटर रूमला आग लागली. पटकन चलीच्या लक्षात येतं यांनीच काहीतरी केलंय. आता रेवा आणि चंदाच्या मागे पळालेली असते आणि त्या सुद्धा जीव घेऊन पळत असतात की रमाने जर पकडलं तर अवघड होऊन बसायचं. वाटतं की रमाने यांना सोडून दिलं, पण रमा यांच्या मागे आलेली असते. हे जेव्हा थांबतात तेव्हा रमा जोरात अशी ओरडते आणि थांबा असं म्हणते. आता मात्र हे घाबरतात की रमा परत जवळ येऊन उभी राहिलेली असते यांच्या. जेव्हा मागं बघतात तर रमा अगदी जवळ असते आणि रमा आता दगडच उचलायला लागलेली असते, कारण हे काय थांबायचं नाव घेणार नाही. दोघींपैकी एकीला तिने दगड काठी मारायचा प्रयत्न केलेला असतो आणि काठी मारल्या लगेच रेवा खाली पडलेली असते. पायाला लागतं आणि रेवा पटकन खाली पडते की तिला उठताच येत नाही. चंदा आता उचलण्याचा प्रयत्न करत असते, पण रेवाला लागलेलं असतं त्यामुळे ती उठतच नाही. मात्र रेवाला घट्ट अशी पकडते. तोंडाचं मांस काढणार तेच रेवाने तिला परत ढकलून दिलेलं असतं आणि ती जमिनीवर पडते. आता रमाला लागलेलं असतं जमिनीवर, जोरात तिला ढकलून दिलेलं असतं. आता मात्र रेवा काय ऐकत नाही, चिडलेली असते. रेवा तर पळत असते आणि रमा तिच्यापेक्षाही जास्त चिडलेली असते. ती परत स्वतःला सावरते, उठते आणि पळायला लागते. आता रेवाचा पाठलाग केलेला असतो. कोण आहेस तू, थांब इथेच असं म्हणते आणि दगड उचलून जोरात असा तिच्या पाठीत घातलेला असतो. आता मात्र ती खाली कोसळते. जोरात दगड लागलेला असतो. तिला उठणं आता अवघड झालेलं असतं. जोरात तिला दगड बसवलेला असतो की ती आता हालचालच करू शकत नसते. रमा आता रेवाच्या तोंडाचा मास्क काढणार तेवढ्यात काय मागून चंदा आलेली असते आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकते आणि तिला पूर्ण असं गुंडाळून टाकलेलं असतं. आता मात्र रमा खाली कोसळलेली असते आणि ब्लँकेटनी गुंडाळल्यामुळे यांना पळायला चान्स मिळालेला असतो. चंदा आणि रेवा ही सलामत तिथून पळालेले असतात आणि रमाला तिथेच ढकलून दिलेलं असतं. दम आता गुदमरलेला असतो, कारण ब्लँकेटने तोंड असं पूर्ण गुंडाळलेलं असतं. ती म्हणते कोण होती लोक, काही झालं तरी शोधायला लागणार आहे. इकडे आता जी भीषण आग लागलेली असते, अक्षयने त्याच्या स्टाफने अगदी वेळेवर येऊन ती आग वाढण्याआधीच विझवलेली असते आणि रेवाचा जो प्लॅन असतो तो अनसक्सेस केलेला असतो. आग लावून तिथं पळालेली असते, पण अक्षयने आणि त्याच्या स्टाफने वेळेत येऊन सगळं काही सावरलेलं असतं आणि आग वाढण्याआधीच ती विझवलेली असते. अक्षय आणि सगळ्यांनीच प्रयत्न केलेले असतात आणि आग आता जागेवर थांबवलेली असते. म्हणतो देवाची कृपा आहे म्हणून आग थोडक्यातच थांबलीये, नाही तर अवघड झालं असतं. पण तो वेळेवर आलो धावून म्हणून ठीक आहे, नाही तर खरंच राडा झाला असताना सावरता नाकी नवली असती. आनंद म्हणतो शॉर्ट सर्किटच झालं होतं रे, म्हणूनच ग्राउंडवरची लाईट सारखी जायची यायची. पण जाऊ दे, सगळं आटोक्यात आलंय ना, असू दे आता. दादा, रमा दिसत नाहीये रे. अक्षयला आता आठवण येते सगळं आग वगैरे विझल्यावर. रमा दिसत नाहीये रे, बराच वेळ झालाय. तो एक माणूस असं तो म्हणतो, अक्षय सर, वहिनींना आग विझवताना इथे बघितलंच नाही, ते नाहीच सुरुवातीपासून इथे, तर कुठे आहे काय माहिती बाबा. अक्षय आता टेन्शन मध्ये येतो की रमा गेली कुठे, मगाशी तर होती, मग आता कुठे. अक्षय आणि आनंद रमाला शोधायला लागलेले असतात, कारण रमाला काही झालं की काय यांना टेन्शन आलेलं असतं. एवढ्या रात्री रमा कुठे, तेही एकटीच.
आता हे घाबरलेले असतात आणि रमाच्या शोधात आता कॅन्टीनच्या बाहेर पडतात. कॅन्टीनची आग विझलेली असते, सगळं काही आटोक्यात आलेलं असतं. म्हणतो तुम्ही दोघे इथेच थांबा, इथे लक्ष द्या. तू चल रे. एकाला घेऊन जातो आणि दोघांना कॅन्टीनमध्येच ठेवतो. आनंद सुद्धा आता चाललेला असतो रमाचा शोध घेण्यासाठी. आता उठून स्वतःला सावरत आलेली असते आणि तेवढ्यात अक्षय सुद्धा आलेला असतो. ती अक्षय अक्षय करते आणि तो रमा रमा आणि शेवटी ते भेटतात. अगं रमा होतीच कुठे तू आणि तुला काय झालंय? अक्षय म्हणतो तुला काय होतंय? रमा म्हणते ती माणसं अक्षय. अगं कोणती माणसं, काही सांगणार? तेच रमा चक्कर येऊन पडलेली असते, कारण तिला जेव्हा त्या ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं असतं तिचा जीव अगदी गुदमारलेला असतो. जीव तिचा जाईल की काय अशी अवस्था झालेली असते. इतकं चंदाने तिला पॅक केलेलं असतं. आता ती गुदमारल्यासारखी होते आणि चक्कर येऊन पडते. अक्षयने तिला पकडलेलं असतं. ते आता घाबरतो आणि अनंतला आवाज देतो, दादा दादा रमा इकडे. चक्कर आली तिला आता सावरतात आणि घेऊन चाललेले असतात. चंदा आणि रेवा असतात. करायला गेलो एक आणि झालं एक. काय खरंच चंदा थोडक्यात वाचलो नाही तर रमाने तर पकडलंच होतं का चंदा विचारते, कारण तिला इतका जोरात तो दगड फेकून मारलेला असतो ना, तिचा खांदा तर आऊट झालेला असतो. म्हणते आपण त्याच वेळेला कपडे चेंज केले त्यामुळे एवढं काही टेन्शनचं काम नाहीये. अरे बापरे, माझा हात इतका दुखतोय ना, त्या बावळट रमाने मला दगड फेकून मारलाय ना, इतका लागलाय ना तो की बस. अशी वेळ लागलाय ते लागू दे, पण तिने आपल्याला ओळखलं नाही. सगळ्यात कमालीची गोष्ट आहे, तिने जर माझ्या तोंडाचा मास्क काढला असता तर अवघड झालं असता. चंदा बरोबर आहे ना? एका मिनिटात तिला कळालं असतं आपला खरा चेहरा. म्हणते बरोबर आहे ना, खरा चेहरा खरंच कळाला असता ना तर तिने वाट लावली असती. अंधारात वेळेच गाडी काढली म्हणून ठीक, नाही तर जागेवर पकडलं असतं मग काय जेलच्या वाऱ्या करायला लागल्या असत्या. हो ना चंदा, खरंच तू सॉलिड वागलीस त्यावेळेला. म्हणते चंदा तू तर कमाल काम केलं, त्याबद्दल वादच नाहीये. सगळं काही सावरलं त्याबद्दल खरंच कमालच आहे. पण माहितीये का तुला, आपण जी आग लावली होती ना ती ऍक्सिडेंटली किंवा शॉर्ट सर्किटमुळे लागली असं दाखवायचं होतं. पण त्या रमाने आपल्याला बघितलं आणि आपल्या प्लॅनचा पचका झालाय, अक्षरशः पचका झालाय. आता ऍक्सिडेंटली आग लागली असं म्हणताच येणार नाही किंवा शॉर्ट सर्किट. आपण लावली असतंच तिथे येणार आहे. कोणीतरी आग लावली आणि 2 माणसं पळत गेली, आता अशीच चर्चा होणार आहे. म्हणजे मुद्दामून कुठेतरी अक्षयचं नुकसान केलं असं आता सगळीकडे होणार. हा प्लॅन फसलाय चंदा. त्यांना समजलंय ही आग कोणीतरी मुद्दाम लावलीये. आता काय, त्यांच्या डोक्यात शंका येणार म्हणजे येणारच. जेव्हा अक्षयला कळणार तेव्हा अक्षय काय गप्प बसत नसतो. तो सुगावा लावण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणारच. त्याच्या कार्यक्रमात अक्षयला तोंडावर पाडण्याचा प्लॅन होता, तो तर राहिलाच की. पाण्यातच गेला म्हणता येईल, की नाही ग चंदा? नाही ग, पाण्यात वगैरे गेलेला नाहीये. आणि मुळात खेळ कुठे संपलाय ग? खेळ अजून सुरूच आहे ना. खेळ संपल्यावर पाण्यात गेला असं म्हणता येईल. खेळ आत्ता कुठे सुरू झालाय? अजून आपल्याकडे चान्स आहे. आपण उद्या सुद्धा काहीही करू शकतोय चंदा, डोंट वरी. मी खेळ संपू देत नसते, तू टेन्शन घेऊ नको. मी जोपर्यंत खेळाचा बट्ट्याबोळ करत नाही तोपर्यंत खेळ संपणार नाही. रिलॅक्स. मी खेळ संपू देत नसते, पण कसं आहे ना, आता आपल्याला खूप सावध राहायला लागणार आहे. पहिल्यापेक्षा जास्ती सावध राहायला लागणार आहे. रमा आणि अक्षय आता डोळ्यात तेल घालून लक्ष देणार आणि काम पूर्ण करण्याचा पुरेपूर ते उपयोग करून घेणार. काम पूर्ण झालंच पाहिजे याच्याकडे ते लक्ष देणार. आता काहीही करून अक्षय रमाच्या नजरेला चुकवून त्यांच्या प्लॅनचा बट्ट्याबोळ करायचा आहे. आपल्याला हवंय ते मिळवायचंय. तुला कळतंय का चंदा? अक्षय आणि रमा जर सक्सेसफुल झाले तर आपल्यापासून खूप दूर जाणार आहे आणि त्यांना आपल्यापासून दूर होऊ द्यायचं नाहीये. म्हणजे काय पॉइंट काय की त्यांना सक्सेसफुल होऊच द्यायचं नाहीये आपल्याला. सगळ्यात महत्वाचं, जितकं मी अक्षयला ओळखते या सगळ्या गोष्टीनंतर तो काही शांत बसत नसतो. तो काहीतरी करणार आणि सत्य काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. आता तो जास्ती अलर्ट होणार. त्याला माहिती हे सगळं कोणी करू शकतंय ते फक्त रेवा. आता तो काही गप्प बसणार नाही आणि पुरेपूर माघारी लागण्याचा प्रयत्न करणार. कळतंय का चंदा? आता जबाबदारी वाढली आपली. त्यामुळे आता ना चंदा, मला आता दोघांच्या पेक्षाही जास्ती पुढचा विचार करायला लागणार आहे. त्यांच्या कल्पना शक्तीच्या पुढचा डबल टिबल विचार करायला लागणार. तेव्हा आपण त्यांच्या जाळ्यात अडकणार नाही आणि अडकणार तर ते आपल्या जाळ्यात अडकणार. तुला कळतंय का चंदा एक्झॅक्टली मला काय म्हणायचंय? चंदा म्हणते हो ग बाई, कळतंय मला तुला काय म्हणायचंय. पण आता करायचं कसं हे सगळं? चंदा डोंट वरी, काहीतरी तर करूच या. आता रेवा आणि चंदा गेटमध्ये उभा राहूनच गप्पा मारलेले असतात. चल आता चंदा, फार उशीर झालाय, आता लवकर जाऊन झोपूया आपण. दोघेही चाललेले असतात आतमध्ये जाऊन झोपण्यासाठी. आता ही रमा शुद्धीवर येण्याचं काही नाव घेत नसते, बेशुद्ध पडलेली असते. अक्षय आनंद तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. ती काय डोळे उघडायला तयारच नसते. आता कुठे रमाने डोळे उघडलेले असतात आणि ती जरा बरी होण्याचा प्रयत्न करते. अक्षय म्हणतो आधी पाणी पी, निवांत हो आणि मग काय झालं ते सांग. रमा आता पाणी पिलेली असते. अक्षय म्हणतो बरी आहेस का? आता रमा पाणी पिऊन जरा रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करते. अक्षय म्हणतो बरं वाटतंय का तुला? काय गरज होती का तेवढं करायची? तिथे जाण्याची काही गरजच नव्हती. एकटीने जाण्याची गरजच नव्हती. अक्षय आता रमावर चिडलेला असतो. अनंत म्हणतो अक्षय रिलॅक्स, शांत हो, तिला बोलू नकोस. अनंत म्हणतो रमा तिथे काय झालं होतं नेमकं सांगतीस का मला? काय घडलं? तू कशामुळे त्यांच्या माघारी पळाली? इकडे बघितलं की 2 माणसं
मास्क लावून इकडे येत असतात तेव्हा बॅटरीच्या याच्यात चमकले मला आणि मी विचारलं कोण आहात. ते पळायला लागले. मी सुद्धा त्यांचा पिच्छा केला, त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मग त्यांच्या आणि माझ्यामध्ये झटापट झाली. दोनदा त्यांना पकडलं, मास्क काढण्याचा प्रयत्न केला, खूप वेळा त्यांना पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण नाही. ते दोघं जण होती, एकाला पकडलं तर दुसऱ्याने माझ्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि मला गुदमरण्याचा प्रयत्न केला. मग माझा जीव इतका गुदमरला की तेवढ्याच्या संधी साधून ते पळून गेले. आणि मग मी काय एकटीच पडले आणि गुदमरल्यामुळे मला चक्कर यायला लागली. मला काही सुचेच ना. आणि मग काय, मी तशीच कोरमडून पडले तिथे आणि तोपर्यंत दोघंही ते फरार झाले होते. आणि नंतर तर काय पुढचं तुम्हाला माहितीच आहे. ते म्हणतो, रमा तुला काय करायची गरज होती ग? त्यांनीच रिटर्न हल्ला केला असता, तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं मी? एवढी मोठी रिक्स. ते म्हणतो, काही अगटीत घडलं असतं तर काय केलं असतं? रमा म्हणते, अक्षय रिलॅक्स. त्यावेळेला मला जे काही सुचलं ते केलं मी. माझ्यासमोर ती चोर दिसत होती, गुंड दिसत होती, त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला आणि थांबवलं मी. पण मी ते दोघे असल्यामुळे मी एकटी पडले अक्षय. बाकी मी काय करायला हवं होतं? ते ऑर्डर पूर्ण होणं, तिथे वेळेत पोहोचणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करत होते. जसे तुम्ही प्रयत्न करताय तसा मीही प्रयत्न करतेय. आपल्या घरावर मला कोणतंच संकट नकोय आता, म्हणून पुरेपूर मी काळजी घेत होते आणि त्या गुंडांना पकडण्यासाठी गेले. पण मी शेवटी अयशस्वी झाले अक्षय. मी काहीच मदत करू शकले नाही. शक्य होतं ते करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी काय हातात आलंच नाही. माझ्या जागेवर जर तुम्ही असता तर तुम्हीही तेच केलं असतं, बरोबर आहे का अक्षय? मग मी काय वेगळं केलंय? अक्षय, रमा, आनंद तिघांनाही टेन्शन आलेलं असतं. रमा आता घाम पुसत असते, तिला अजूनही अस्वस्थच वाटत असतं. अक्षयला आणि आनंदला जाम असं टेन्शन आलेलं असतं की एवढं मोठं शॉर्ट सर्किट इकडे झालं, तिकडे 2 माणसं पळताना दिसले. हे काय साधं सुद्धा काम नाहीये, काहीतरी कारस्थान आहे. अक्षय, रमा, आनंद तिघांच्याही लक्षात आलेलं असतं की हे कुणीतरी मुद्दामून करतंय. आता रेवा आणि चंदा अगदी सही सलामत घरी आलेले असतात. सगळं काही कारस्थान वगैरे करून नॉर्मल कपडे घालून त्या अगदी जशा पार्टीला गेल्या अशा त्या घरी आलेले असतात आणि त्यांना एकदम रिलॅक्स फील होतं की घरी आल्या सही सलामत. मस्तपैकी चाललेले असतात. तेवढ्यात या 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 असा आवाज येतो. तांबटकर या दोघींची वाट बघत हॉलमध्येच बसलेला असतो. यांना आता जबर धक्का बसतो. इकडे वाट बघत बसलेला असतो आणि तांबटकरला हे दोघी बघतात तर यांना धक्का बसलेला असतो. हा इथे आणि अजून जागा. स्वागत आहे तुमचं. विशू, तू अजून झोपला नाहीयेस? वाट बघत होतो. जोड गोळी कुठे गेली होती कळेल का? वगैरे काही नव्हतं ग, तुमचीच वाट बघत थांबलो होतो. घरात नसली की करमत नाही ग, झोपच लागत नाही. काय करू आता, म्हणून तुझी वाट बघत बसलो. मीच करतोय ते कॉल करू शकतोच ना नक्की? ये ना रेवा, आपण एक गेम खेळूया. खेळ. मी तुम्हाला दोघींना प्रश्न विचारणार, तुम्ही दोघी न थांबता न अडखळता पटापट माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायची. कळतंय का? पहिला प्रश्न, आणि एकमेकींकडे बघायचं नाही या. तुम्ही दोघी आता कुठे होता? दोघी एकाच वेळेला म्हणतात गार्डन मध्ये. अरे वा, एक सारखं उत्तर आलं. त्या रात्री गार्डन मध्ये गप्पा मारत बसलो साहेब, आणि मग वेळ कसा गेला कळालाच नाही बघा. एकांच्या गप्पांमध्ये वेळ कळतच नाही खरंच या. गार्डनच्या कोणत्या कोपऱ्यात होता? विशू थांब, आणि चंदा तू आतमध्ये जा. आता रेवाने चंदाला आतमध्ये पाठवलेलं असं आणि याला प्रश्न विचारायचं बंद करायला लावते. विशू काय चाललंय कळेल का? चंदा आतमध्ये निघून गेलेली असते आणि रेवा चिडते. काय रे, संशयाच्या धारेवर धरतोय साधका? संशय, हे प्रश्न ते प्रश्न. तुझ्या मनात नेमकी काय चाललंय रे? आणि तुला त्रास होतोय हे संशय घेऊन, मला याचं कळत नाहीये का? आणि तुला त्रास झालेला मला आवडणार नाहीये आणि माझ्यावर संशय घ्यावा असं मी काय वागले विशू, एकदा कळेल का? जे काय असेल ना विशू, आज स्पष्ट बोलूनच टाक. पूर्ण आयुष्य तुझ्या आणि तुझ्या संसारासाठी लावलंय आणि तू माझ्यावर शंका घेतोयस होय? माझ्यावर संशय घेतोय? तुला पटतंय का तू काय वागतोयस? विशू वा, मी तुझ्यावर किती प्रेम करते हे वेगळं काही सांगायची गरज नाहीच आहे आणि मी सांगणार सुद्धा नाहीये, कारण ते तुझं तुलाच कळायला हवंय. तुझे करतोय ना ते प्रेमाचा अपमान आहे. दॅट्स इट. आणि तांबटकर आता हसतच उठलेलं असतो. हेच मला बघायचं होतं तुझी रिॲक्शन काय येते, आणि तीच आली एक्झॅक्टली मला जी हवी होती तीच. चिडणं, रागावणं, हे माझ्यावर प्रेम दाखवणं हेच मिस करत होतं आणि आली माझी रेवा परत. मला फार छान वाटतंय. मत केली ग, एवढी काय सिरियस होतीयस? चल, मला झोप येते आणि मी खूप थकलीये. ती चाललेली असते तेव्हा लगेच तांबटकर म्हणतो, गार्डन मध्ये कुस्ती वगैरे खेळला की काय? तुझ्या खांद्यावर कोणीतरी दगड फेकून मारलाय असं दिसतंय, आणि हसत असतो. वेळ काय झाली आणि तू मस्करी करतोयस विशू? तुला तरी पटतंय रे तू काय वागतो? तू आलीयस ना, शांतपणे झोपणार आहे मी. पण झोपा शांतपणे. आता रागानेच निघून गेलेली असते, पण तांबटकरच्या डोक्यात मात्र प्रश्न सुरू झालेले असतात की यांचं चाललंय तरी काय? प्रचंड वेड्यासारखं प्रेम करतो तुझ्यावर म्हणून ग, नाही तर. आणि तांबटकर गुपचूप बसलेला असतो. त्याच्या लक्षात येतं की रेवाची काय खेळी चाललीये. इकडे आता रमा, अक्षय, आनंद त्यांची चर्चा चाललेली असते. अक्षय एक नाही 2 जण होती. धडधाकट होते, तरुण होते. अक्षय म्हणतो, रमा तुला कोणावर संशय का? तुला काय वाटतं कोण असू शकतं? एक अंदाज बांधू शकतेस का तू रमा?
आता मला काही कळत नाही आणि कुणावर संशय सुद्धा घ्यायचा नाहीये, कारण स्पष्ट काही दिसलंच नाहीये. त्यामुळे अक्षय मी कुणावरही संशय घेणार नाही आणि कोणाचं नाव सुद्धा नाही. कोणी असं का करेल हेच कळत नाहीये. चालू असलेलं कॅन्टीन बंद पाडून काय मिळणार आहे समोरच्याला, हाच प्रश्न पडतोय मला. अक्षय कॅन्टीनला आग लावण्याचा प्रयत्न का करेल? काय डोक्यात शिजत असेल अक्षय समोरच्याच्या? संतोषने केले असेल का? संतोष करू शकतोय का हे? अक्षय म्हणतो नाही नाही नाही, संतोष करणं इम्पॉसिबल आहे. संतोष असं काहीच करणार नाहीये. तो आता असं काही डेअरिंग करणार नाहीच आहे. त्यामुळे संतोषचं नाव घेऊच नको. आणि हो, तसंही तो जेलमधून बाहेर येऊन हे सगळं करणं इम्पॉसिबल आहे, बरोबर? त्यामुळे संतोषचं नाव नको घेऊ. काहीतरी दुसरं नाव घे किंवा काहीतरी दुसरं विचार कर. मला काय वाटतं माहितीये का रमा, अशी कोणीतरी व्यक्ती आहे जिला माहिती आपण एवढी मोठी ऑर्डर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि एवढी मोठी ऑर्डर पूर्ण होऊच नाही किंवा करता येऊ नये यासाठी कोणीतरी धडपड करतंय, असंच मला वाटतं या रमा. म्हणतो अक्षय, तुला खात्री येणार आहे की रेवा असं काही करू शकत नाहीये? म्हणजे खरं सांगा, तुला खरंच खात्री आहे की रेवा सुद्धा हे करू शकतीये? आनंद मुद्दाम आता रमाच्या समोर बोललेलं असतो रेवाचं नाव. म्हणते आनंद दादा, तुम्ही रेवावर का संशय घेताय? ती असं का करेल आणि तिला असं करून काय करायचंय सांगा बरं. ए रमा, संशय वगैरे घेत नाहीये, जस्ट मला जे वाटलं ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. संशय असं काही नाहीये, अगदी सहज आपलं बोललो ग. तिला जर उद्ध्वस्तच करायचं असेल तर एवढी मोठी ऑर्डर का दिली असती? तिने मदत का केली असती? कळतंय का? रेवा हे करूच शकत नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा आनंद दादा तुम्ही. आनंद म्हणतो हो हो रमा, मी फक्त एक शंका सांगितली ग, रेवानेच केलंय, मी हे खात्रीने कुठे बोलतोय. एक्झॅक्टली, रेवा जे करू शकते सहज, ती आपल्याला ऑर्डर वगैरे देऊन का करेल? त्यामुळे आनंद तू जे बोलतोय ते मलाही पटलेलं नाहीये. रेवा हे करणारच नाही. जसा रमाला विश्वास आहे ना तिच्यावर, तसा मला सुद्धा तिच्यावर विश्वास आहे. इम्पॉसिबल, रेवा हे करणारच नाहीये. सगळ्यात महत्वाचं, रेवा खूप बदलली आहे, रेवा हे करणारच नाहीये. त्यामुळे प्लीज तू चुकीचा विचार करू नको. हो बाबा, मी फक्त शंका सांगितली रे. मला असं वाटतंय की आपण ही चर्चा बंद करू आणि उद्या ऑर्डरची चर्चा करणं महत्वाचं आहे. उद्या ऑर्डरची तयारी करणं फार महत्वाचं आहे, कारण उद्याच दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. आनंद म्हणतो अगदी बरोबर आहे, आय एम सॉरी, मी उगाच संशय घेतला, खरंच सॉरी. रमा म्हणते असू दे, आता चला उद्याची तयारीला लागूया आपण. ते म्हणतो गाडीपाशी जा, आम्ही जरा स्टाफ बरोबर बोलतो आणि मग येतो ते आपण घरी जाऊया लगेच. आता त्या दादांना बोलवलेलं असतं ना, गाडीपर्यंत सोडा, तोपर्यंत मी आलोच आहे. हो दादा, कामावर सुद्धा लक्ष द्या. वॉचमन बरोबर आता रमाला गाडीपर्यंत सोडवलेलं असतं आणि तो म्हणतो कामावरही लक्ष द्या. आता आनंद आणि अक्षय तिथेच थांबलेले असतात. रमा जरी निघून गेली तरी आता रेवाला धाडा शिकवायला निघालोय, पण या खेळात ती इतक्या खालच्या थराला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. बघ की किती खालच्या थराला जाऊन वागती. तुला माहितीये का दादा, जे काय असेल ते असेल, पण या सगळ्यात रेवाला व्याजा सकट भरपाई करायला लावणार यात काही शंकाच नाही. तिच्याकडून व्याज सुद्धा वसूल करून घ्यायचंय आपल्याला. या सगळ्यात काय झालंय अक्षय, तुला कळतंय का? रेवाचा घाणेरडा प्लॅन फसलाय. अक्षय म्हणतो ठीक आहे ना, फसलाय प्लॅन, हे तर मलाही कळतंय. आपल्याला खात्रीने सांगता येणार नाही की हे रेवानेच केलंय, आपण फक्त हवेतच बघतोय, कारण तिला हे करताना कोणीच बघितलेलं नाहीये. बरोबर आहे का आनंद दादा? तिनं केलं किंवा तिच्या माणसाने केलं यात काही शंकाच नाहीये. मी 100% खात्रीने सांगू शकतोय. आपल्याकडे ठोस पुरावा नाहीये, त्यामुळे आपल्याला काहीच करता येत नाही आनंद. जे काय असेल ते असेल. जी ही चाल फसली आहे त्यामुळे ती आता तडफड करते आणि काहीतरी पलटवार करण्याचा ती नक्की प्रयत्न करणार. ती आता आउट ऑफ डेस्परेशन मध्ये कुठलं तरी चुकीचं पाऊल उचलणार आणि आपल्या जाळ्यात ती अलगद अडकणार, म्हणजे अडकणारच. तिने एखादी चूक केली, एखादा तरी पुरावा हाती लागला की मग ती कशी जेलच्या आतमध्ये असणार आणि मग रेवा सुटणं अशक्य आहे. आपल्याला फक्त तिने काहीतरी चूक करावी याची वाट बघायला लागणार आहे. रेवाचं काम डाऊन सुरू झालंय आता. बघच तू आता रेवाची कशी वाट लागतीये. अक्षयला आनंदला खूप टेन्शन आलेलं असतं आणि आता रमाचा हा साधे भोळ्यापणाचा फायदा रेवा करून घेतीये याचंही त्यांना टेन्शन येतं. मित्रांनो, अक्षय आणि आनंद आता विचार करत तिथेच थांबलेले असतात, कारण रमाचा बंदोबस्त काही करून लावायचाच असतो. तिचा खरा चेहरा सगळ्यांना दाखवायचाच असतो. आनंद आणि अक्षय विचार करत असतात की रेवाला आता कसं पकडायचं. मित्रांनो, बघू आता हे दोघे मिळून कसे जाळ्यात अडकवणार रेवाला आणि तिच्याच जाळ्यात ती कशी फसणार. हा भाग इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे आपण अगदी थोडक्यात बघूया. रमा आणि अक्षय बोलत असतात, आज माहिती का, आज डाव काय खेळ काय, जुगारासारखा आहे. व्यवस्थित हवंय तसंच मी खेळलो अगदी परफेक्ट प्लॅनिंग नुसार, तर मी हे जुगारामध्ये जिंकणार म्हणजे जिंकणार. आणि जर रमा मी जरा जरी काही थोडीफार चूक केली तर माझं आयुष्यच बदलून जाणार, आयुष्याची वाट लागणार, 10 लाखांची पेनल्टी भरायला लागणार आहे. आता या गोष्टीचं रमाला सुरुवातीपासून टेन्शन असतं आणि अक्षयला अगदी शेवटच्या टप्प्यात टेन्शन येतं. अशी संधी परत मिळणार नाही. आता मात्र इकडे अभि सगळं काही जे झालंय, जे तयार आहे त्याची सगळी माहिती देत असतो रेवाला. अगदी सहज सांगत असतो तो. आणि अभिला माहितीच नसतं की रेवा म्हणजे वापर करून घेते या सगळ्यांचा. आता मोठ्याने बोलत असतो. टेम्पोवाला आला की हे सगळे पातीले टेम्पोत भरायचे आणि मग हे निघणारच सगळे. त्यामुळे झालंच आहे काम जवळजवळ.
ते जे रेवाचे मित्र असतात ते म्हणतात जेवण वेळेत येणार ना, पाहुण्यांची गैरसमज व्हायला नको, गैरसोय जर झाली तर काहीच उपयोग होणार नाहीये, कारण काम हे वेळेत पूर्ण झालं पाहिजे. हो हो, नक्कीच पूर्ण होणार सर, मी प्रोफेशनल माणूस आहे, शब्दाचा पक्का आहे, दिलेली वेळ मी पाळणार म्हणजे पाळणारच. आता त्या मीटिंगसाठी तो माणूस असतो ज्याने ऑर्डर दिली आहे, तो तांबटकरचा मित्र, तांबटकर, रेवा सगळेच हजर असतात एवढ्या मोठ्या महत्त्वाच्या मीटिंगसाठी. आणि अक्षय कॉन्फिडन्सनी म्हणत असतो की मी माझं काम अगदी चोख करणार आहे, डोंट वरी सर, अजिबात तुम्ही टेन्शन घेऊच नका, काम वेळेवरच मिळणार. आता तांबटकर मध्येच म्हणतात आनंद झाला, खेळ रंगात आला. आता लगेच रेवा त्याच्याकडे बघायला लागलेली असते आणि रेवाच्या चेहऱ्यावर जे हसू असतं ते अगदी बदलून गेलेलं असतं. तांबटकर सारखे टोमणे देत असतो या रेवाला. आता जेवणाची ऑर्डर घेऊन चाललेला असतो की रस्ता बंद असतो, रस्त्यात दगड टाकलेले असतात, सगळा रस्ता बंद असतो जेणेकरून इथून जाणारा माणूस पुढे जाणार नाही याची तयारी केलेली असते. बघू आता हा सगळ्या रेवाचा प्लॅनिंग असणार का, आणि रस्ता जो बंद केलाय तो रेवाच्याच प्लॅनचा भाग असणार का, आणि याच्यानंतर अनंतला काय काय भोगायला लागणार, की सही सलामत सुखरूप जेवण घेऊन तो वेळेवर पोहोचणार. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.